Hello, Dr. Bapuji Saunke, Institute of Engineering and Technology, Kolhapur, welcomes you to e-learning platform. This is Science and Humanities Department. In the today's session, we will discuss about the course Basic Science Chemistry, and in this session we will discuss chapter number 2, Metal Corrosion, its prevention and electrochemistry. Today's session will be on terms involved in the electrolysis. आपल्याला इलेक्ट्रोलायसिसची प्रोसेस डिस्कस करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा काय करणार आहे तर इलेक्ट्रोलायसिस ही कन्सेप्ट डिस्कस करण्यासाठी त्यामध्ये ज्या काही छोट्या टर्म्स आहेत त्या टर्म्सच्या बाबतीत आपण काय करणार आहे डिस्कशन करणार आहे. And the learning outcome of this concept is you are able to describe the process of electrolysis for the given electrolyte. म्हणजे तुम्ही काय करू शकाल तर एखादे इलेक्ट्रोलाइट दिलं तर त्याचं इलेक्ट्रोलायसिस कसं होणार हे तुम्ही काय करू शकाल डिस्क्राइब करू शकाल. ओके, नाउ वी विल स्टार्ट विथ दी टर्म्स इन्वॉल्व इन इलेक्ट्रोलायसिस. बघा पहिली टर्म कुठली आहे नॉन कंडक्टर और इन्सुलेटर. पहिली टर्म कुठली आहे नॉन कंडक्टर और इन्सुलेटर. The substance which do not allows electric current to pass through it is known as non-conductor or insulator. बघा non-conductor किंवा insulator कुठल्या substanceला म्हणायचं आहे the substance which do not allows electric current to pass through it. म्हणजे ज्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिक करंट पास होऊ शकत नाही अशा सबस्टन्सला काय म्हणायचं नॉन कंडक्टर. आता कंडक्टर ह्या वर्ड वरून सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. कंडक्टर म्हणजे कॅरी करणारा. ओके, मग नॉन कंडक्टर म्हणजे काय जो कॅरी करत नाही वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजेच काय जो सबस्टन्स इलेक्ट्रिक करंट कॅरी करू शकत नाही म्हणजे ज्या सबस्टन्स मधून करंट पास होत नाही अशा सबस्टन्सला काय म्हणायचे नॉन कंडक्टर किंवा इन्सुलेटर. बघा त्याचे एक्झाम्पल्स पण आहेत ग्लास, वूड, पेपर, रबर, प्लास्टिक, ऑइल, अल्कोहोल आणि पेट्रोल. हे जे सबस्टन्सेस आहेत या सबस्टन्सेस मधून इलेक्ट्रिक करंट पास होत नाही म्हणून आपण अशा सबस्टन्सेसना काय म्हणतो नॉन कंडक्टर किंवा इन्सुलेटर. लक्षात आलं. म्हणजेच काय यांची करंट कॅरी करण्याची क्षमता काय आहे झिरो आहे. लक्षात आलं. करंट पास होत नाही म्हणजेच करंट कॅरी करण्याची त्यांची क्षमता किती आहे झिरो आहे. लक्षात आलं का. मग अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं नॉन कंडक्टर किंवा इन्सुलेटर. बघा आता पुढे काय म्हणलंय when conductivity of insulator is below 10 raised to minus 6 moles. किती म्हणलंय when the conductivity of insulator is below 10 raised to minus 6 moles then it is known as dielectrics. बघा आपण मगाशी काय म्हणलं नॉन कंडक्टरची कंडक्टिव्हिटी किती असते झिरो असतो. कंडक्टिव्हिटी म्हणजे करंट कॅरी करण्याची क्षमता. आता नॉन कंडक्टर मधनं करंट पास होतोय का नाही म्हणून त्याची आपण कंडक्टिव्हिटी काय म्हणलं झिरो म्हणलं. ओके, मग काही असे सबस्टन्सेस आहेत की ज्यांची कंडक्टिव्हिटी काय आहे 10 raised to minus 6 मोल्स म्हणजे झिरो पेक्षा सुद्धा काय आहे कमी आहे. म्हणजेच त्यांच्यामधून करंट हा म्हणजे ते करंटला स्ट्रॉंगली अपोज करतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यामधनं काय होत नाही करंट पास होत नाही. लक्षात येते का. मग असे जे सबस्टन्सेस आहेत की ज्यांची कंडक्टिव्हिटी ही काय आहे बिलो 10 raised to minus 6 मोल्स आहे झिरो पेक्षा सुद्धा कमी आहे अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं डायइलेक्ट्रिक. ओके, मग आता डायइलेक्ट्रिक मटेरियल्स कुठले कुठले आहेत बघा पोर्सलिन मटेरियल आहे किंवा सेरॅमिक आहे आणि मायका यासारखे जे मटेरियल्स आहेत ते काय आहेत बघा डायइलेक्ट्रिक्स आहेत. आपल्याला एक्झाम मध्ये या दोघांच्यातला फरक विचारला जातो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन नॉन कंडक्टर आणि डायइलेक्ट्रिक. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार तर डायइलेक्ट्रिकचं कंडक्टिव्हिटी किती असते बिलो 10 raised to minus 6 मोल्स आणि नॉन कंडक्टरची कंडक्टिव्हिटी किती असते झिरो असते. ओके, now we will discuss about the conductor. The substance which allows electric current to pass through it is known as conductor. बघा ज्या सबस्टन्स मधून काय होतो इलेक्ट्रिक करंट पास होतो which allows electric current to pass through it म्हणजे ज्या सबस्टन्सेस मधून इलेक्ट्रिक करंट पास होतो जे सबस्टन्सेस इलेक्ट्रिक करंट कॅरी करतात अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं आहे कंडक्टर. ओके, आता एक्झाम्पल्स बघा काय काय आहेत. मेटल्स आहेत सगळ्या मेटल्स मधून करंट पास होतो. आता आपल्या घरी सुद्धा बघा आपण लाईट फिटिंग करतो त्यावेळी त्याच्यामध्ये कुठलं वापरलेलं असतं तर कॉपरची वायर असते कारण मेटल हा काय आहे
कंडक्टर असतो. त्याच्यानंतर ग्राफाईट आहे, गॅसियस कार्बन असेल, फ्युज्ड सॉल्ट्स म्हणजे काही सॉल्ट्स असतात त्यांना मेल्ट केले की त्यांच्यातनं करंट पास होतो. अँड ॲक्वियस सोल्युशन्स ऑफ ॲसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आणि जेव्हा आपण ॲसिडला, बेसला किंवा सॉल्टला पाण्यामध्ये डिझॉल्व करतो त्यावेळी त्यांच्यामधून सुद्धा काय होतो, करंट पास होतो. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या सबस्टन्सेसमधून करंट पास होतो, ज्या ज्या सबस्टन्सेसमधून करंट कॅरी केला जातो त्यांना काय म्हणायचं आहे, कंडक्टर्स. ओके. आता या कंडक्टर्सचे सुद्धा काय असतात, टाइप्स असतात. बघूया आपण टाइप्स ऑफ कंडक्टर्स. फर्स्ट वन इज द मेटॅलिक कंडक्टर अँड सेकंड वन इज द इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. कंडक्टरचे दोन टाइप आहेत. पहिला कुठला आहे, मेटॅलिक, आणि दुसरा कुठला आहे, इलेक्ट्रोलायटिक. आता आपण वन बाय वन यांच्या बाबतीत सुद्धा डिस्कशन करूयात. बघा मेटॅलिक कंडक्टर. The materials which carries electric current as a result of movement of electrons from one end to other end is called as metallic conductors. Okay. आता मेटॅलिक कंडक्टर्स त्याच्या नावावरूनच आपल्याला लक्षात येते मेटॅलिक म्हणजे काय असणार आहेत, तर मेटल्स असणार आहेत. मग ज्या मटेरियल्स मधून इलेक्ट्रिक करंट हा कशामुळे कॅरी केला जातो बघा, ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात वन एंड टू अदर एंड, म्हणजे एका एंड पासून दुसऱ्या एंडकडे इलेक्ट्रॉन्सची मुवमेंट झाल्यामुळं ज्या सबस्टन्सेस मधनं करंट पास होतोय त्यांना काय म्हणायचं, मेटॅलिक कंडक्टर. आणि हे कुणाच्या बाबतीत होतं, तर मेटल्सच्या बाबतीत. आपण मेटॅलिक बॉन्डिंग मध्ये डिस्कस केलं होतं बघा, की मेटल्स मध्ये काय असतात, मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात. आणि मोबाईल इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, मेटल मधनं मुवमेंट करत असतात. मग ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन्स एका एंड पासून दुसऱ्या एंड पर्यंत मूव्ह होतील त्यावेळी त्या सबस्टन्स मधनं काय होणार आहे, करंट पास होणार आहे. लक्षात आलं का? मग अशा सबस्टन्सेसना आपण काय म्हणतो, मेटॅलिक कंडक्टर्स. लक्षात आलं? आणि ऑफकोर्स याचं एक्झाम्पल काय असणार आहे, ऑल मेटल्स. लक्षात आलं? म्हणजे ज्या कंडक्टर मधून करंट हा ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळे कॅरी केला जातो त्याला काय म्हणायचं, मेटॅलिक कंडक्टर. ओके. आता ऑल द मेटल्स बघा, आपण जस्ट मगाशी डिस्कस केलं कॉपर वायर. कॉपर वायर मध्ये सुद्धा करंट हा इलेक्ट्रॉनच्या मुवमेंटमुळेच होणार आहे. आयर्न असेल, लोखंड असेल, जे जे मेटल्स आहेत त्या त्या मेटल्स मधून करंट हा ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाल्यामुळे होतो करंट कॅरी, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, मेटॅलिक कंडक्टर्स. ओके. आता सेकंड कन्सेप्ट आहे बघा, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर, किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, इलेक्ट्रोलाइट्स. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर और electrolytes. The substance which is in aqueous solution or in a fused state produces ions and allows electric current to pass through it, resulting in its chemical decomposition is called as electrolytic conductor or electrolyte. आता काय म्हणलंय बघा, the substance which is in aqueous solution or fused state. aqueous solution म्हणजे काय, जेव्हा आपण एखाद्या सबस्टन्सला वॉटरमध्ये डिझॉल्व करतो, पाण्यामध्ये विरघळतो, त्यावेळी जे सोल्युशन तयार होतं त्याला काय म्हणायचं, ॲक्वियस सोल्युशन. ऑर इन अ फ्युज्ड स्टेट. फ्युज्ड स्टेट म्हणजे काय, तर आपण एखाद्या सबस्टन्सला काय करू शकतो, हीट अप्लाय करून मेल्ट करू शकतो. तापवले की काय होतं, मेल्ट होते. लक्षात आलं का? मग जेव्हा एखाद्या सबस्टन्सला आपण काय करतो, हीट अप्लाय करून मेल्ट करतो, म्हणजे त्याची कुठली स्टेट आली, फ्युज्ड स्टेट आली. किंवा आपण त्याला काय करतो, ॲक्वियस सोल्युशन बनवतो, म्हणजे पाण्यामध्ये डिझॉल्व करतो. अशा वेळेला तो सबस्टन्स काय करतो, आयन्स प्रोड्यूस करतो. आपल्याला माहिती आहे आयन्स दोन टाईपचे असतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मग तसं हा सबस्टन्स काय करतो, आयन्स प्रोड्यूस करतो, आणि त्याच्यामुळे त्याच्यातनं काय होतो, करंट पास होतो. अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर और इलेक्ट्रोलाइट्स. लक्षात आलं? आणि मग त्याच्यामधून करंट पास झाल्यामुळं रिझल्टिंग इन इट्स केमिकल डिकम्पोजिशन, म्हणजे त्याचं केमिकल काय होतं, डिकम्पोजिशन, म्हणजे तो ब्रेक होतो. लक्षात आलं का? अगोदर ज्या फॉर्म मध्ये होता त्या फॉर्म मध्ये न राहता त्याचं काय होतं, स्प्लिटिंग होतं किंवा ब्रेकिंग होतं. अशा सबस्टन्सेसना काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर और इलेक्ट्रोलाइट. लक्षात आलं? म्हणजे एखाद्या सबस्टन्सला पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर किंवा हीट अप्लाय करून मेल्ट केल्यानंतर तो सबस्टन्स आयन्स प्रोड्यूस करत असेल आणि मग त्याच्यामधनं इलेक्ट्रिक करंट पास होत असेल तर त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. लक्षात आलं? आता तुम्ही याचं एक्झाम्पल पण आपण बघू शकतो बघा, ऍसिड, बेसिस अँड इलेक्ट्रोव्हायलेंट सॉल्ट्स. ऍसिड्स असतील काही किंवा काही बेसिस असतील
आणि काही इलेक्ट्रोव्हॅलंट सॉल्ट्स असतील, फॉर एक्झाम्पल NaCl वगैरे, त्यांच्या ॲक्वियस सोल्युशनमधनं किंवा त्यांना फ्यूज केल्यानंतर त्यांच्यामधनं करंट पास होतो. आता आपण एका सॉल्टचं डिस्कशन करूयात, कॉपर सल्फेट. Copper sulfate solution or fused copper sulfate produces ions and carries electric current. बघा, आता कॉपर सल्फेट हा एक सबस्टन्स आहे, हा एक सॉल्ट आहे. जेव्हा आपण याला पाण्यामध्ये डिझॉल्व करतो म्हणजे ॲक्वियस सोल्युशन, किंवा आपण याला हीट अप्लाय करून मेल्ट करतो, म्हणजे हीट अप्लाय केल्यानंतर तो लिक्विड स्टेटमध्ये येणार आहे, त्यालाच आपण काय म्हणलं, फ्यूज्ड स्टेट. अशा स्टेटमध्ये अशा वेळी कॉपर सल्फेट हा दोन प्रकारचे आयन्स तयार करतो, Cu++ आणि SO4-. ओके, आणि या आयन्सच्या मुवमेंटमुळं याच्या सोल्युशनमधनं काय होतो, करंट पास होतो. लक्षात आलं का? म्हणून आपण कॉपर सल्फेटला काय म्हणणार आहे, इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. लक्षात आलं? म्हणजे जो सबस्टन्स काय करतो, ॲक्वियस सोल्युशनमध्ये किंवा फ्यूज्ड स्टेटमध्ये आयन्स प्रोड्यूस करतो आणि त्या आयन्समुळं त्याच्यामधून काय होतो, करंट पास होतो. अशा सबस्टन्सला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट और इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर. आता आपण काय म्हणलं होतं बघा, करंट पास झाल्यानंतर त्याचं काय होतं, रिझल्टिंग इन इट्स डिकम्पोजिशन. त्याचं डिकम्पोजिशन होतं. मग डिकम्पोजिशन होतं म्हणजे नेमकं काय होतं बघा, कॉपर सल्फेट सुरुवातीला या फॉर्ममध्ये होता, त्याचं कंपोजिशन असं होतं आणि नंतर त्याचं कन्व्हर्जन कुणामध्ये झालं, Cu++ आणि SO4-. म्हणजे कॉपर सल्फेट हा या दोन आयन्स मध्ये काय झालाय, स्प्लिट झालाय, ब्रेक झालाय, त्यालाच काय म्हणायचं, डिकम्पोजिशन. म्हणजे कॉपर सल्फेटचं इथं काय झालेलं आहे, डिकम्पोजिशन झालेलं आहे. आणि अशा सबस्टन्सेसना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोलाइट्स. बघा, आता आपण काय करूया, डिफरन्स बिटवीन मेटॅलिक कंडक्टर अँड इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर बघूया. मेटॅलिक कंडक्टर आणि इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये काय फरक आहे बघा. मेटॅलिक कंडक्टर, इलेक्ट्रिसिटी इज कंडक्टेड बाय द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. बघा, जे मेटल्स आहेत किंवा मेटॅलिक कंडक्टर्स आहेत त्यांच्यामधनं करंट पास होतो. कशामुळे पास होतो, ड्यू टू मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स मूव्ह झाल्यामुळं करंट पास होतो. आणि इकडे काय बघा, इलेक्ट्रिसिटी इज कंडक्टेड बाय मुवमेंट ऑफ आयन्स. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर्स मधून करंट पास होतो, पण तो कशामुळे होतो, ड्यू टू मुवमेंट ऑफ आयन्स. आयन्स मूव्ह झाल्यामुळं करंट पास होतो. आता सेकंड पॉइंट काय बघा, मेटॅलिक कंडक्टर मध्ये काय होतं, देर आर नो केमिकल रिॲक्शन्स अँड केमिकल डिकम्पोजिशन ऑफ मॅटर. म्हणजे काय होतं, जेव्हा एखाद्या मेटल मधून करंट पास होतो त्यावेळी तिथं कुठलीही केमिकल रिॲक्शन होत नाही आणि त्या मेटलचं डिकम्पोजिशन सुद्धा होत नाही. म्हणजे मेटलचं स्प्लिटिंग, मेटल पासून आयन्स सुद्धा तयार होत नाही. म्हणजे मेटल ॲज इट इज त्याच फॉर्म मध्ये त्याच कंपोजिशन मध्ये राहतो. म्हणजेच काय, जेव्हा मेटॅलिक कंडक्टर मधनं करंट पास होतो तिथं केमिकल रिॲक्शन्स होत नाहीत आणि त्याचं डिकम्पोजिशन सुद्धा होत नाही. बघा, आता इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरच्या बाबतीत काय आहे, केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस विथ डिकम्पोजिशन ऑफ मॅटर. बघा, आपण मगाशी जे एक्झाम्पल डिस्कस केलं कॉपर सल्फेटचं, बघा इथं केमिकल रिॲक्शन झाले, कॉपर सल्फेटचं कन्व्हर्जन कोणामध्ये झालं, Cu++ आणि SO4-. लक्षात आलं? म्हणजे इथं काय झालंय, या कॉपर सल्फेटचं डिकम्पोजिशन पण झालंय आणि तिथं काय झालंय, केमिकल रिॲक्शन पण झाले. लक्षात आलं का? म्हणजे इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरच्या बाबतीत काय होतात, केमिकल रिॲक्शन होतात आणि त्या सबस्टन्सचं डिकम्पोजिशन सुद्धा होतं. मग आता थर्ड पॉइंट काय म्हणलंय, मेटॅलिक कंडक्टर मध्ये नो ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस. इथं मॅटरचं ट्रान्सफर होत नाही, मास कुठलं तरी वजन ट्रान्सफर होत नाही. का बघा, इथं काय होते, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. कुणाची मुवमेंट होते, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर होतात. मग इलेक्ट्रॉन्सचं मास हे काय असतं, निग्लिजिबल असतं. इलेक्ट्रॉनचं वजन काय आहे, निग्लिजिबल, आपण काउंट करू शकत नाही. म्हणून इथं काय म्हणलंय, नो ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस. कुठलाही मॅटरचं ट्रान्सफर होत नाही. आणि इथं काय म्हणलंय, ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस. बघा, आयन्स हे त्या सबस्टन्स पासून तयार झालेत आणि ते आयन्स मूव्ह होत आहेत वन प्लेस टू अनदर प्लेस. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मॅटर काय होतोय, ट्रान्सफर होतोय. म्हणून इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरच्या बाबतीत काय म्हणलंय, ट्रान्सफर ऑफ मॅटर टेक्स प्लेस. बघा पुढे काय म्हणलंय, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्टिव्हिटी डिक्रीजेस. मेटॅलिक कंडक्टरच्या बाबतीत जर आपण टेम्परेचर वाढवलं तर काय होते, कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. पण तेच बघा इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरच्या बाबतीत काय आहे, विथ इन्क्रीज इन टेम्परेचर कंडक्टिव्हिटी इन्क्रीजेस. इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरच्या बाबतीत काय होतं,
कंडक्टिव्हिटी टेम्परेचरनुसार वाढते. आता हे असं का होतं? मेटल्सच्या बाबतीत कंडक्टिव्हिटी डिक्रीज का होते बघा. जर टेम्परेचर वाढवलं तर मेटल मध्ये जे मोबाईल इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांचं कुलिजन वाढतं आणि कुलिजन वाढल्यामुळं काय होणार आहे, तिथं जो कंडक्टिव्हिटी आहे जी ती कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. लक्षात आलं का? इथं इलेक्ट्रॉनचं स्पीड वाढल्याबरोबर कोलिजन सुद्धा वाढलेलं आहे. लक्षात आलं का? रॅन्डम मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स वाढते आणि त्याच्यामुळे इथं काय होणार आहे, कंडक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे. आणि इथं काय होतं, आयन्सचा स्पीड वाढतो त्याच्यामुळे इथं कंडक्टिव्हिटी काय होते, वाढते. म्हणजे मेटॅलिक कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर कंडक्टिव्हिटी डिक्रीज होते, पण इलेक्ट्रोलायटिक कंडक्टरमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज होते. बघा अशा पद्धतीने आपण आजच्या सेशनमध्ये काय डिस्कस केलं, तर कंडक्टर म्हणजे काय आणि त्याचे आपण टाइप्स डिस्कस केले. दॅट इज इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर अँड मेटॅलिक कंडक्टर. ओके, थँक्यू.